आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुऱ्हाणनगर येथे पार पडलेल्या शिवनिर्धार यात्रा बैठकीनं राजकीय वातावरण तापले. असंख्य महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिवनिर्धार यात्रेला मिळतोय. ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे असा ठाम निर्धार या बैठकीतून व्यक्त झालाय. भाजपाकडून युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर जनतेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आज शिवाजीराव कर्डिले हे आपल्यात नसले तरी त्यांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करू, असा भावनिक सूरही यावेळी उमटलाय. अक्षय कर्डिले यांना विधान भवनात पाठवणं ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करत महिलांनी सांगितलंय की सर्वसामान्यांचे प्रश्न, रस्ते, वीज, पाणी यांसह विकासाच्या इतर कामांसाठी आपला हक्काचा माणूस निवडून देणं अत्यावश्यक आहे. जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारा नेता हवा आणि तो अक्षय कर्डिलेच आहेत, असा विश्वासही व्यक्त केला गेलाय. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की अक्षयदादा ती पोकळी भरून काढतील आणि आम्ही महिला सगळे त्यांना साथ देऊ, दादांबरोबरच आहोत. अक्षयदादांना जी आज उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यासाठी आपण इथे जमलो आहे. तर अक्षयदादांना उमेदवारी ही मिळाली हे आनंद आहेच आहे, पण सर्वात मोठं दुःख असं आहे की कर्डिले साहेब ह्या आनंद घेण्यासाठी नाही आहे. तरी आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलेलं आहे की जरी कर्डिले साहेब नसतील, त्यांचे जे स्वप्न होतं, त्यांनी जे अक्षयदादासाठी पाहिलेलं होतं आणि ते आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत. आणि आज सर्वांना हा पण प्रश्न पडला असेल की अक्षयदादांना का बरं निवडून द्यायचे. तर आपले सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, जे आपण साहेबांकडून पूर्ण करून घेणार होतो, तर ते अधुरे जे स्वप्न आहेत ते आपण अक्षयदादांकडून पूर्ण करून घ्यायचे आहेत. महिलांचे पाणी प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या डीपी असतील, त्यासाठी आपल्याला आपला हक्काचा माणूस हा वरती पाठवायचा आहे. आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी जो विकास निधी आणायचा आहे त्यासाठी आपल्याला अक्षयदादांना आमदार म्हणून तिथे पाठवायचं आहे. यासाठी आपण सर्वांनी एक निश्चय करायचा आहे की आपण अक्षयदादांना निवडून द्यायचे. येत्या 23 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ, असा आम्ही सर्व महिलांनी निर्धार केला. माननीय दिवंगत आमदार कर्डिले साहेब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी आज आदरणीय आमचे लाडके युवा नेतृत्व अक्षयदादा कर्डिले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर करून आमच्या सर्व लोकमताचा आदर केलाय असंच मला वाटतंय. कारण अतिशय तळागाळातून उमलतं नेतृत्व म्हणजे युवा नेतृत्व म्हणजे आमचे अक्षयदादा आहेत आणि या आमदार पदाला न्याय देण्यासाठी नगर, राहुरी आणि पाथर्डी या सगळ्या जर मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं अक्षयदादांशिवाय दुसरा पर्याय जनतेसमोर कोणताच नाही. आणि त्यामुळंच त्यांचं युवा नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत, यामुळे हा जो भाजपाने विश्वास आदरणीय दादांवर दाखवलेला आहे तो नक्कीच या सर्व जनता 23 तारखेला दादांना मतदान करून तो सार्थ ठरवणार आहे, यात मात्र शंका नाही. आणि 4 तारखेला जो निकाल लागणार आहे तो निकाल म्हणजे आदरणीय दादा आमदार झालेले आपल्याला सगळ्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नाही. अक्षयदादा यांना आज जी उमेदवारी मिळाली ती उमेदवारी म्हणजे आमच्यासाठी ना साहेब नसताना जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि जसे आम्हाला साहेब होते तसेच साहेबांच्या जागी दादा हवे आहेत, नाही का. आणि आमदार म्हणून तेच पाहिजे आम्हाला 2026ला. याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादांना. या बैठकीला युवा नेते अक्षय कर्डिले, माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्यासह बुऱ्हाणनगर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. बैठकीतून उमटलेला निर्धार आणि महिलांचा आक्रमक सहभाग पाहता राहुरी मतदारसंघातील लढत अधिकच रंगतदार होणार असं चित्र दिसतंय.
वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.